सकाळची सुरुवात झाली आणि 2 गोष्टी नव्हत्या, ते म्हणजे दूध आणि त्यासोबत पनीर लागणार होतं. पण एक गोष्ट लागणार तर त्यासोबत बरंचसं सामान मागवतं. त्याचमध्ये पनीर मागवलं होतं. तर ईशांकाला हे पनीर रोस्ट करून द्यायचं होतं आणि तिने ते खूप जास्त आवडीने खाल्लं. आता मोठे मोठे क्यूब करून घेतले आणि त्याला बेसिक मसाले, जिरा पावडर, धना पावडर, थोडंसं तिखट, मीठ लावून तव्यावरती फ्राय करून दिलं, शालो फ्राय करून. आणि मोठे मोठे क्यूब असतील तर तिला घेऊन खाता देखील येतात आणि तिने ते आवडीने खाल्लं. आणि त्यानंतर आमच्यासाठी जेवण. तर आमच्या जेवणामध्ये सुद्धा पनीरची भाजी, वरण भात, चपाती असं केलं होतं, जेवण केलं. त्यानंतर माझं पार्सल आलं होतं. आता बर्फ करण्यासाठी हे मी सिलिकॉनचे ट्रे घेतले होते आणि आधी माझ्याकडे प्लास्टिकचे होते. ते बर्फ काढताना क्रॅक जात होता आणि तुटत होते, त्यामुळे सिलिकॉनचे मागवले जेणेकरून आता काही ह्याला होणार नाही. मी त्यासोबत हे आईस रोलर मागवले. याचे अनेक फायदे आहेत. वरतून पाणी फिल करायचं आणि फ्रीझरमध्ये ठेवून अशा पद्धतीने बर्फ करून चेहऱ्याला वापरू शकता आईस. त्यानंतर हे नेहमी नाही पण आठवड्यातून 2दा सुद्धा वापरू शकता. आणि आता उन्हाळ्यामुळे जळजळ होतो चेहऱ्याला खूप जास्त आणि सूज देखील कमी येते. ह्याचे बरेचसे फायदे आहेत. स्किन टाईट होते. तर मी हे आठवड्यातून 2दा ते 3दा यूज करते. तुम्हाला सुद्धा हवं असेल हे प्रोडक्ट तर वरती मी टॅग केले, नक्की चेकआउट करू शकता.